हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता इथे रत्नाई जी आहे ती अजितला म्हणत असते की नाही, हे सांगतील ते तू अजिबात करायचं नाही. आणि हे ऐकल्यानंतर इथे दादासाहेबांना खूप राग येतो. दादासाहेब बोलतात की तुला काय वाटतं, त्याने माझं ऐकावं नाही, त्याने त्याच्या बापाचं ऐकावं नाही, मग काय करणार, ते तुझं ऐकणार. चल, आता मी तुला दाखवतोच, असं म्हणत दादासाहेब जे आहेत ते रत्नाईचा हात पकडतात आणि रत्नाईला आता खेचत खेचत घरामध्ये घेऊन येतात. रत्नाईला त्रास होत असतो. रत्नाई म्हणत असते की अहो थांबा, मी येते, असं म्हणत रत्नाई दादासाहेबांच्या मागे मागे चालत असते. पण दादासाहेब जे आहे ते जोरात रत्नाईला ओढत ओढत आणत असतात आणि ओढत आणून आता इथे रत्नाईला कॉटवरती लोटून देतात. आणि त्यानंतर आता रत्नाईला धमकी देतात की आता इथून पुढे या रूमच्या बाहेर देखील यायचं नाही आणि जसं मी म्हणेल तसंच वागायचं. यापुढे माझ्या शब्दाच्या बाहेर गेलेलं मी अजिबात खपून घेणार नाही, असं म्हणत आता त्याने रत्नाईचा इथे गळा देखील दाबलेला आहे आणि गळा दाबून धमकी दिलेली आहे. रत्नाईने त्याला घाबरायसाठी हे सगळं त्या दादासाहेबाने केलेलं असतं. तर त्यानंतर रत्नाई म्हणत असते की अहो ऐका तरी माझं. पण आता दादासाहेब काहीही ऐकून घेत नसतात. त्यानंतर आता इथे दादासाहेब तिला धमकी देऊन दरवाजा लावून बाहेरून ते निघून जातात. आणि त्यानंतर इथे रत्नाई रूममध्येच रडत बसते आणि दरवाजा उघडा असं म्हणत असते. पण दादासाहेब मात्र काही एक ऐकत नाही. उलटं तिला सांगतात की जोपर्यंत मी सांगत नाही बाहेर यायचं, तोपर्यंत या रूमच्या बाहेर देखील यायचं नाही. तर आता इकडे राणी जी आहे ती सगळ्यांना सांगत असते, मला माहीत आहे की या घरामधले सगळेजण आपला अपमान कसा होईल याचीच तयारी करतील, पण आपण कशालाही आपला अपमान समजायचा नाही, आपलं मन घट्ट करायचं. आणि त्यानंतर आता इकडे इंद्राही हेच सांगत असतं की हो, राणी बरोबर बोलते, आपला तिथे फक्त अपमानच होईल आणि आपल्याला ते सगळं काही सहन करायचं आहे आणि तेही थोड्या दिवसांसाठी. तर आता मालती म्हणत असते की काय, हे आपला अपमान सहन करायचा, काय सांगतेस तू हे सगळं, काय ग. तर त्यावेळी आता आवाज बोलतात की हे बघ मालती, आता इथे आपल्यासोबत हेच होणार आहे आणि आपल्याला या सगळ्याची सवय करून घ्यावी लागणार आहे, कारण आपल्याला सगळं काही मिळवायचं आहे. इकडे आता हे जे दादासाहेब आहेत ते बोलतात की आता आपण यांचं जगणं मुश्किल करून टाकायचं, यांनी इथे कसं राहायचं आणि कसं नाही हे आपण ठरवायचं. तर त्यावेळी अजित देखील बोलतो की हो, आता यांना नोकर म्हणून यांची चांगलीच लायकी दाखवून द्यायची. विक्रांत, उर्मिला सगळेजण हसत असतात आणि बोलत असतात की ह्यांचा ना इथे राहून दम घुटला पाहिजे, अगदी यांना मरण यातना आठवल्या पाहिजेत, उर्मिला म्हणत असते. तर त्यावेळी आता इथे सगळेजण हसत असतात आणि बोलत असतात की आता त्यांच्याबरोबर हेच होणार आहे, फक्त आपण आपल्या डोक्याने काम करायचं आणि त्यांचा कुठलाही प्लॅन सक्सेस होऊ द्यायचा नाही. तर आता इंद्रा बोलतो की हो, अगदी बरोबर आहे राणी तुझं, आता ते आपल्याला ग्राह्य धरणार नाही, त्यामुळे आपल्याला खूप जपून हे सगळं करावं लागेल आणि लवकरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू. तर आता इकडे यांचा प्लॅन चाललेला असतो, विक्रांत, उर्मिला, अजित आणि दादासाहेब. आणि तर इकडे राणी इंद्रा, आबा मालती यांचा प्लॅन एक चाललेला असतो की कशा प्रकारे आपल्याला त्यांना तोंड द्यायचं आहे आणि त्याच्यावरती मात करायची आहे. तर त्यानंतर आता इकडे राणी इंद्रा आबांचं बोलणं होतं आणि थोड्याच वेळात मालती बोलते की पण मला कळत नाही की आता इथे कसं राहायचं आहे. तेवढ्यातच आता इथे वस्तीतली लोक येतात आणि वस्तीतल्या सगळ्या एका एका माणसाने इंद्रा, राणी, मालती यांचं सगळं सामान त्या रूममधून सगळं सामान इथे आणलेलं असतं, कारण आता त्यांना कळालं आहे की हे इथेच राहणार आहेत. तर आता इंद्रा आणि राणीला आनंद होतो की खरंच हे आपल्यासाठी किती काय काय करताय. तर त्यावेळी राणी खुश होते आणि राणी हसू लागते, कारण सगळ्यांनी एक एक वस्तू आणलेली असते आणि आता इथे या सगळ्यांची मदत यांच्यासाठी खूप होते. सगळं सामान आणून आता हळूहळू एक एक सामान इथे लावू लागतात आणि त्यावेळी मालती हे सगळं पाहत असते. पण मालतीला आणखीन देखील प्रश्न पडलेला असतो की बाबा इथे राहायचं कसं. मालतीला तर खूप जड जात असतं हे सगळं, पण आता काय करणार. तर त्यामुळे आता इथे सगळ्यांचा हाल हा मिळून तिला इथे राहावं लागतंय
आणि त्याच नंतर आता इथे आबा हे सगळं पाहत असतात कशाप्रकारे वस्तीतील माणसं त्यांच्यासाठी एवढं सगळं करतात, त्यांची मदत करतात. तर त्यावेळी इंद्रा आणि राणी भांडी लावतच असतात. तेवढ्यातच दोघांची धडक होते आणि भांडी खाली पडतात आणि इंद्रा आणि राणी दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. तेवढ्यात तिथे रतन येतो आणि बोलतो की मला कळत नाही इथे काम चाललं आहे की दुसरं काहीतरी. काम करा, आवरा पटकन. आता राणी आणि इंद्राला इथे तो मध्येच हसायला लावतो. तर त्यावेळी राणी त्याला एक चापट मारते आणि बोलते की अरे काय झालंय तुझं, असं म्हणत आता तो तिथून जातो. आणि इकडे राणी बोलते की सर मी बाहेर जाऊन चूल बनवते, तुम्ही हे आवरून घ्या. तर आता इंद्रा बोलतो की मी पण येतो ना तुझ्या मदतीला. तर त्यावेळी राणी हळूच बोलते की सर चूल बनवायला 2 माणसं नाही लागत, तुम्ही इथे आतमध्ये हेल्प करा, मी जाते बाहेर. तर आता ती राणी इंद्राला खुणावते आणि त्यानंतर इंद्राला कळतं की अरे राणी कशामुळे म्हणत आहे. तर बाकी सगळे इंद्रा आणि राणीला हसत असतात आणि त्याच नंतर आता आबा देखील हसत असतात. तर आता इथे सगळं काही सामान व्यवस्थितपणे लावून होतं. तर त्यावेळी आबा बोलतात की तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं आहे, तुमचे आभार कसे मानावेत आणि कसे नाही हेच आम्हाला कळत नाही. तर त्यावेळी रतन आणि वस्तीतली बाकी माणसं बोलू लागतात की आबा तुम्ही आमचे आभार मानू नका, तुम्ही आमचे आभार मानायची गरजच नाही, कारण तुम्ही इतकं आमच्यासाठी केलं आहे. अगोदर आबांनी केलं आहे आणि आता इंद्रजीत सरांनीही आमच्यासाठी खूप काही केलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला आभार मानायची गरज नाही. तरीसुद्धा आबा त्या सगळ्यांसमोर हात जोडतात आणि त्यानंतर आता वस्तीतली माणसं बोलतात की चला ठीक आहे, पण राणी काही जरी लागलं तर नक्की सांग हां. तर त्यावेळी राणी बोलते की तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं आहे आणि आता एवढंच पुरेसं आहे आणि जरीही लागलं तरीही आता आम्ही बघू ना, आम्ही आणू काहीतरी, तुम्ही किती मदत कराल ना. तर असं म्हटल्यानंतर वस्तीमधील लोक आता तिथे जाऊ लागतात. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी गुढीपाडवा असतो. राणी आणि इंद्रा दोघेही जण कडुलिंबाचा पाला आणण्यासाठी शेतामध्ये येतात आणि आता इंद्रा राणीला त्या कडुलिंबाचं महत्त्व विचारतो. तर राणी खूप छान पद्धतीने कडुलिंबाचं महत्त्व समजावून सांगते आणि त्यानंतर समोरच त्यांना कडुलिंबाचं झाड दिसतं आणि राणी ते झाडाचं फांदी काढण्यासाठी उडी मारत असते. पण राणीची हाईट कमी असल्यामुळे तिचा हात पुरत नसतो. तर त्यावेळी आता राणीला वाटतं की इंद्रजीत सरांनी तिला उचलावं. राणी मध्येच इंद्रजीत सरांकडे पाहते आणि हळूच उडी मारते. तिला आशा असते की सर तिला उचलतील, पण इंद्रा तिला न पाहिल्यावानी करतो आणि अचानकच तिला उचलतो. राणीला प्रचंड आनंद होतो. राणी खुश होते कारण तिचं म्हणणं सरांनी ऐकलंय, तिच्या मनातली गोष्ट सरांनी ऐकली. तर आता तिला उचलल्यानंतर इंद्रा खुणावतो की काढ. तर आता लगेचच राणी त्या कडुलिंबाची फांदी तोडते आणि इंद्रा हळूहळू तिला खाली घेतो. तर आता या सगळ्यात राणी आणि इंद्रा दोघेही जण एकमेकात हरवून जातात. तर त्यावेळी राणी बोलते की सर काय करतायत, कुणी बघेल आपल्याला. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की मग काय झालं, बघू देत ना. तर त्यावेळी राणी बोलते की अहो सर कसं वाटतंय ते हे सगळं, सोडा मला. तर राणी जी आहे ती इंद्रापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असते, पण इंद्रा मात्र राणीला थांबवत असतो, राणीला जवळ ओढत असतो. तेवढ्यात राणी त्या कडुलिंबाची काडी घेते आणि त्याच्या तोंडामध्ये घालते आणि त्याच्या तोंडामध्ये पान देखील घालते आणि इंद्राला कडू लागल्यामुळे इंद्रा लगेचच राणीला मागे सोडून देतो. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी अरे काय केलंस तू हे सगळं, माझं तोंड सगळं कडू कडू झालंय ना. तर त्यावेळी राणी बोलते की अहो सर असू द्यात ना, काय झालं त्यात एवढं. तर आता तेवढ्यातच राणी बोलते की थांबा, तुमच्या इथे काहीतरी लागलं आहे. तर राणीने इंद्राच्या तोंडाला कडुलिंबाचा थोडासा पाला लागला होता, तो हळूहळू काढला आणि त्यानंतर इंद्रा आणि राणी दोघेही एकमेकांकडे पाहतच राहिले. तर त्यावेळी आता राणी बोलते की चला आता खूप झालं, आता आपण कडुलिंबाचा पाला देखील घेतलेला आहे, आपल्याला गुढी उभारायची आहे, चला लवकरात लवकर घरी जाऊ आणि सगळं काही आवरून घेऊ. तर त्यानंतर आता इकडे राणीचे बुवा जे आहे ते घरी गुढी उभारण्यासाठी तयारी करत असतात. सगळं काही लावून झालेलं असतं, पण मात्र कडुलिंबाचा पालाच राहिलेला असतो जो लावायचा राहिलेला आहे. तर त्यानंतर ते बोलतात की ही राणी पण कधी येईल ना, किती वेळची गेली आहे अजूनसुद्धा आली नाही. तर त्यानंतर राणी आवाज देते आणि बोलते की बुवा मी आली. असं म्हणत आता राणी जी आहे ती लगेचच तो कडुलिंबाचा जो काही ढगळा आहे तो बुवांकडे देते आणि बुवा जे आहे ते आता इथे तो कडुलिंबाचा ढगळा लावून गुढी उभारतात आणि त्याच नंतर आई छान मस्तपैकी पूजा वगैरे करते आणि सगळेजण पाया पडतात.
तर राणी देखील तिच्या हाताने हळदी कुंकू वगैरे वाहते आणि तीही तिची मनातली इच्छा आता इथे गुढीसमोर बोलते आणि हात जोडून नमस्कार करते. तर त्याचनंतर राणीची आई जी आहे ती देवाकडे याच गोष्टीची प्रार्थना करत असते की माझ्या राणीच्या आयुष्यात जरा आनंद येऊ देत. तर त्यावेळी आता इथे बुवा देखील प्रार्थना करतात आणि सगळेजण पाया पडतात. त्यावेळी राणीची आई राणीशी बोलू लागते की राणी, तू जेव्हापासून इथून गेली आहेस ना तेव्हापासून मला झोपच नाही आली. तू काय निर्णय घेतलायस हा राणी? तर त्यावेळी राणी बोलते की आई, आता काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल ना. सगळं काही आपल्या हातात कसं येईल? आपोआप इथे बसून तर येणार नाही. त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. माझा निर्णय तुला मान्य नसेल, पण माझ्या निर्णयामुळे कदाचित आपल्याला काहीतरी हाती लागू शकतं. त्यामुळेच मी हे ठरवलं. आणि तसंही आई, तू माझी काळजी करू नकोस. आणि तू पाहिलंच आहेस ना की रामाला देखील वनवास भोगावा लागला होता. त्यात आपण काय आहोत गं? आपण थोडासा वनवास सहन करू आणि आपण हक्काने सगळं काही मिळवू. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हवा आहे. राणी सगळ्यांना समजावून सांगते आणि त्यावेळी वस्तीतील माणसं आणि राणीची आई बोलते की राणी, आम्ही नेहमी तुझ्या सोबत असू आणि आमचा आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी असेल. त्यानंतर आता इथे बुवा बोलतात की राणी, हे बघ, हा धागा बांधतोय आणि हा धागा जसा मी तुझ्या हाती बांधलाय तसंच तू सगळ्यांशी नातं जे आहे ते घट्ट बांधून ठेव. कुणालाही अंतर देऊ नको. तर त्यावेळी राणी बोलते की हो बुवा, मी आता कुणालाही अंतर देणार नाही. तर राणी बोलते की चला आता आपण आपल्या नव्या घरची गुढी उभारू. असं म्हणत आता राणी जी आहे ती वस्तीतील सगळ्या लोकांना घेऊन आणि आई बुवांना घेऊन तिच्या नवीन घरी जाते. आणि नवीन घरी गेल्यानंतर इकडे गुढी उभारायची असते. तर त्यावेळी सगळेजण जमा होतात आणि गुढी उभारण्यासाठी सगळी तयारी करतात. त्यावेळी उर्मिला उठते आणि खिडकीतून पाहते की सगळेजण इथे जमले आहेत. तर तिला वाटतं की सगळेजण त्यांना काम करू लागत आहेत. तर त्यावेळी तिचा प्रचंड संताप होतो आणि ती इथे झोपलेल्या विक्रांतला उठवायला लागते. तर आता ती बळजबरी करून त्याला उठवत असते. विक्रांत बोलतो की काय आहे उर्मिला? तर त्यावेळी उर्मिला बोलते की अरे बघ ना, त्यांनी काम करण्यासाठी कामगार आणले आहेत. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की काय करायचंय तुला? करू देत ना त्यांना जे करायचंय ते. आणि तसंही ते आता घर त्यांचं आहे आणि तुला माहिती आहे ना, तेच कामगार आपल्या फॅक्टरीतही काम करतात. त्यामुळे करू देत, त्यांना काय करायचंय ते. तर त्यावेळी आता इथे उर्मिला बोलते की हा विक्रांत पण ना, असं म्हणून आता विक्रांत लगेचच झोपी जातो आणि ही खिडकीतून मात्र तिकडेच पाहत राहते. राणी आणि इंद्राने गुढीची संपूर्ण तयारी केलेली आहे. तर मालतीला अजिबात हे आवडत नसतं. हे वस्तीतील माणसं आणि सगळे एकत्र येणं ते तिला अजिबात आवडत नसतं. पण ती त्या सगळ्यामध्ये सहभागी होतच नाही. ती एका बाजूला बसत असते आणि पाहत असते फक्त. तर इंद्रा आणि राणी गुढी उभारतात आणि इकडे ही उर्मिला त्यांच्यावरती जळत असते. पण आता उर्मिला जी आहे ती म्हणते की आता करा, आता कामगाराकडून कितीही काम करून घ्या, पण ह्या घरात जेव्हा येताल ना त्यावेळेस मी तुमच्याकडून काम करून घेणार आणि तुमची लायकी तुम्हाला दाखवून देणार. तर त्यानंतर आता इकडे मालती गप्प बसलेली असते आणि इकडे उर्मिला मात्र म्हणत असते की या मालतीने माझा सतत अपमान केलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा मी बदला घेणार. तर त्यानंतर आता इकडे राणी इंद्राने दोघांनी मिळून गुढी उभारली आहे आणि सगळेजण तिथे दर्शनासाठी थांबलेले असतात. सगळेजण पाया पडतात. तर त्यानंतर आता इकडे ही जी पुढील भागात रत्नाई जी आहे तिला सांगून ठेवलेलं असतं की कशा प्रकारे मालतीचा अपमान करायचा. त्याचप्रमाणे आता रत्नाई तिथे त्या सोफ्यावरती बसलेली आहे आणि ती सांगत असते की आता पहिलं काम जे करायचं आहे ते आहे झाडू मारणं, साफसफाई करणं आणि हे काम मालती करणार आहे. असं बोलल्यानंतर मालती रागाने तिच्याकडे पाहते आणि त्यानंतर इंद्रालाही राग येतो आणि राणीला देखील राग येतो. आणि त्याचनंतर दादासाहेब पुढे येतात आणि बोलतात की जयसिंगा, तुझ्यासाठी माझ्याकडे खूप भारी काम आहे आणि ते तुलाच करावं लागणार आहे. तर दादासाहेबांना आबांनी वॉचमन बनवलं आहे आणि वॉचमनचा ड्रेस घालून देखील आबांना इथे यायला सांगितलं आहे आणि ती ड्युटी करायला सांगितली आहे. तर घरातील एक जण प्रत्येकजण सगळ्यांना इथे कामं वाटून देतो आणि सगळ्यांना नोकर म्हणून कामाला लावतो. ज्यावेळी आबा ते वॉचमनचा ड्रेस घालून येतात त्यावेळी इंद्रा, राणी आणि मालती त्यांच्याकडे पाहून थक्क होतात. त्यांना इंद्राला तर खूप लाज वाटते की माझ्यामुळे आबांवरती ही वेळ आली आहे आणि मालतीला देखील खूप वाईट वाटत असतं की आबांना अशा अवस्थेत ती नाही पाहू शकत. राणीचं तर मनच तुटलेलं आहे, पण काय करणार, आता हे सगळं झेलावं लागणार. पण आता हे सगळं करून सुद्धा आबांनी आता हार मानलेली नाही आहे आणि आबा आता हे काम करणार देखील आहेत.
तर मित्रांनो, उद्याचा भाग नक्की पहा, खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्स फॉर वॉचिंग.